महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. राज्यातील सुमारे 14,234 ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. मुदत संपल्यानंतर बाहेरील सरकारी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी संबंधित ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच यांच्याकडेच प्रशासक म्हणून तात्पुरता कारभार सोपवण्याचे अधिकृत परिपत्रक ग्रामविकास विभागाने जारी केले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासनात सातत्य राहणार असून विकास कामांना खीळ बसण्याची शक्यता टळणार आहे. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणुका वेळेत न झाल्यास नियमानुसार सरकारी विस्तार अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र बाहेरील अधिकारी गावातील स्थानिक प्रश्न, प्रलंबित कामे आणि विकास योजनांची सखोल माहिती नसल्यामुळे अनेकदा निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. परिणामी विकास कामांचा वेग मंदावतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने स्थानिक स्तरावरील लोकनियुक्त प्रतिनिधींवरच विश्वास ठेवत हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार मुदत संपण्याच्या दिवशी कार्यरत असलेले सरपंच हेच पुढील 6 महिन्यांसाठी किंवा नवीन ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून ग्रामपंचायतीचा कारभार सामूहिकरित्या आणि सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी या समितीवर असेल. दरम्यान राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि उपलब्ध प्रशासकीय मनुष्यबळाची कमतरता हेही या निर्णयामागील महत्त्वाचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादित अधिकाऱ्यांवर अनेक ग्रामपंचायतींचा कारभार सोपवल्यास प्रशासनावर ताण येण्याची शक्यता असल्याने शासनाने स्थानिक पातळीवरच कारभार चालविण्याचा पर्याय स्वीकारला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा विचार होता. मात्र सरपंच परिषदेसह विविध स्तरातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने धोरणात बदल करत विद्यमान सरपंचांनाच ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार 11 मार्च 2026 पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केला जाणार असून 4 जून 2026 पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार असून स्थानिक विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, नंदुरबार.